मुंबईतील कोस्टल रोडलगतच्या 53 हेक्टरच्या परिसराचं सुशोभीकरण करण्यासाठी मुंबई महापालिकेनं करार केला. मात्र अद्याप या कंपनीनं पालिकेच्या लँडस्केपिंग कमिटीला अंतिम आराखडा सादर न केल्यानं ही सुशोभीकरण रखडलेलं आहे. राज्यातील जिल्हा परिषद शिक्षक आणि कर्मचारी 21 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. जुन्या पेन्शनसारखी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करणं, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणं आणि भरती प्रक्रिया राबवण्याच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. ॲप आधारित कॅब चालकाचं 18 एप्रिलपासून उपोषण सुरू होणार आहे. कॅब आणि रिक्षा चालकाच्या प्रलंबित मागण्यांसाठी परिवहन आयुक्त यांच्याशी चर्चा होणार असून सकारात्मक तोडगा न निघाल्यास 18 एप्रिलपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण पुकारण्यात येईल असा इशारा चालकांनी दिला आहे. फुटपाथ रस्ते तसंच चौकात ठाण मांडून मुंबईकरांची वाट अडवणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या उपद्रवावर हायकोर्टानं संताप व्यक्त केला. जे करायला हवं ते का करत नाही तसा सवाल करत न्यायालयानं पालिका अधिकाऱ्यांसह पोलिसांना खडसावलं. मुंबईतील पदपथ रेल्वे स्थानकं फेरीवाल्यांपासून मुक्त ठेवण्यात आलेले त्या अपयशाबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं महापालिका आणि राज्य सरकारला जाब विचारला. तसंच या परिसरातील फेरीवाल्यांवरील कारवाईचा तपशील पुढील सुनावणीच्या वेळी सादर करण्याचे आदेश दिले. हार्बर रेल्वे मार्गावरील एसी लोकल सेवा पूर्णपणे कोलमडली. या मार्गावर एकाच गाडीच्या सहाय्यानं दिवसभरातील सर्व एसी लोकल फेऱ्या चालवल्या जातात. त्या एकमेव वातानुकूलित गाडीत तांत्रिक बिघाड झाला आणि 14 पैकी 10 फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की मध्य रेल्वेवर ओढावली आहे. त्यामुळे पैसे मोजूनही प्रवाशांना धक्काबुक्की सोसत प्रवास करावा लागतोय. आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी 16 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान धावली होती. या ऐतिहासिक घटनेला आज 173 वर्ष पूर्ण झाली आहेत. भारतीय रेल्वेने 174व्या वर्षात प्रवेश केला. त्या ऐतिहासिक घटनेच्या आठवणी जपणाऱ्या 3 लोकल गाड्या आजही नियमित वेळापत्रकानुसार धावत आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्ताराला गती देण्यासाठी सिडकोनं तिसऱ्या धावपट्टीबाबत तांत्रिक व्यावसायिक व्यवहाराचा अभ्यास करण्यासाठी राईट्स लिमिटेड आणि क्रिएटिव्ह ग्रुप LLP यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली. हा अभ्यास पुढील 6 महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. राज्यात वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेत, तर राज्यभरात पुढील 4 दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला. त्यामुळे ताप आणखी वाढलेला. राणीच्या बागेतील वाघ, तरस, बिबट्या, कोल्ह्यासाठी मांसाहाराची मेजवानी असणार आहे. यासाठी मुंबई महापालिका 61 लाख खर्च करणार आहे. या प्राण्यांना म्हैस आणि रेड्याचं मांस पुरवण्याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली.